नमस्कार. कुणीतरी आम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यात वक्तृत्वाचं स्थान काय? तर अगदी क्षणार्धात अंतर्मनातून उत्तर येतं, वक्तृत्व म्हणजे वेड, वक्तृत्व म्हणजे ओढ आणि वक्तृत्व म्हणजेच ओळख. एकूणच काय, वक्तृत्व म्हणजेच सर्वस्व असणाऱ्या, प्रत्येकालाच आपलीशी वाटणारी अशी कविता आपणासमोर सादर करीत आहोत. उमेश बापूसाहेब सुतार यांची आणि कवितेचं शीर्षक आहे हे वाग्यज्ञा. तुझ्यासाठी काहीतरी करावं म्हणतो थोडंसं, तुझा होऊन तुझ्यासाठी जगावं म्हणतो थोडंसं. आई बापानं जन्म दिला पण तू जग दिलंस, जगण्याच्या या तमाशाला तूच वग दिलंस. आयुष्य माझे बहरले ती तुझीच माती होती आणि येणाऱ्या प्रत्येक संकटापुढे फक्त तुझीच छाती होती. तुझी सोबत साथ होती म्हणून पावले पडत गेली, रक्तामंदी भिनलास तू, जगण्याची नशा चढत गेली. तुझ्यामुळेच चारित्र्यावरती कधी डाग पडला नाही, वैखरीच्या रियाजात कधी राग अडला नाही. तुझ्यामुळेच अंगण माझे शब्दांनी भरून गेले, स्वप्न माझे तुझ बोटांना अलगद धरून गेले. तू नसता तर आत्म्याने माझ्या भोग पाहिले असते, आयुष्य सारे कुरतडणारे रोग पाहिले असते. तू नसता डोळे भरून माय माझी हसली नसती, बापाच्या डोळ्यांमध्ये नक्षत्रे दिसली नसती. अरे गरिबीचा सैतान जेव्हा उरावरती नाचत होता, माझ्यासाठी त्याच रात्री तूच गाथा वाचत होता. तुझ्या जळण्याने या डोळ्यांनी सांज पाहिली नाही, तुझ्यामुळेच झोपडी माझी वांझ राहिली नाही. काळजांमधल्या जखमांसाठी तूच मलम दिलेस आणि रेष नसलेल्या या हातांमध्ये तूच कलम दिलेस. रक्त सारे शोषून मजला विचारांचे वीर्य दिलेस, लढण्यासाठी असंख्य माझ्या गर्भाशयात सूर्य दिलेस. तुझं सोबत प्रपंच माझा हीच आता प्रतिज्ञा, तुझं चरणांवरती अर्पण माझे आयुष्य वाग्यज्ञा, आयुष्य वाग्यज्ञा.